फायदा होतो. आणि म्हणून कसं लाजम काजक होईना लोक 1 महिना श्रावण धरतात. भले त्याच्या दिवशी पहिले दीप अमावस्या असते, त्याला गटर अमावस्या म्हणतात लोक. मग 1 महिना श्रावण आणि बाकी महिने रावण. म्हणजे बाकीचे 1 महिना ते असं कंट्रोल करतात. पण त्याने नुसतं तेवढा महिन्यात मांसाहार जरी त्याग केला, त्याने काही गोष्टीचा त्याग जरी केला, तरी त्याचा लाभ अगणित त्याला प्राप्त होत असतो. म्हणून भगवंत ह्या महिन्यात आणखीन बंपर लॉटरी देत असतात तुम्हाला. ह्या महिन्यात जो कोणी काही ॲक्टिव्हिटी करतो, तर त्याला नाही का 4 पटे भेटत. म्हणून जे संन्यासी असतात ते 8 महिने प्रचाराचं कार्य करतात, भ्रमण करत असतात, आणि 4 महिने ते केवळ साधना करतात. त्याचे 2 कारण आहेत. एक तर नाही का बाकीच्या महिन्यामध्ये तो एवढं प्रचारकारामध्ये असल्यामुळे तेवढी साधना होते आणि साधनेचं फळ भेटत नाही. त्यामुळं सेवाप्रा असते आणि साधण्याचं एवढं फळ भेटत नाही. पण ह्या चातुर्मासामध्ये कसं असतंय, एकतर पावसाळ्यामुळे त्याला प्रवासाला बंदी असते संन्यासाला. म्हणून रामचंद्र जेव्हा किष्किंधेला गेले होते, पोहोचल्यानंतर 4 महिने पावसाळा लागला, तर भगवंतानं 4 महिने एक ठिकाणी निवास केला होता. तसं संन्यासी असो भगवंत असो, चातुर्मासामध्ये एक ठिकाणी निवास असतात. दुसरं चातुर्मासाचा फायदा असा की ह्या महिन्यामध्ये तुम्ही थोडं जरी काही केलं, त्याचा अगणित फायदा परमनंट भेटतो. म्हणून हे चातुर्मासामध्ये संन्यासी ब्रह्मचारी साधना करीत राहतात. हा झाला एक वैराग्याचे जीवन. तसं संसारी व्यक्ती 8 महिने खूप काम करत असतो. संसारामध्ये त्याला मरमर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ भेटत नाही. जरी तो अध्यात्म करत असेल, तर त्याची वांछित त्याला जेवढं सिद्धी पाहिजे ते भेटत नाही. पण ह्या 4 महिन्यामध्ये त्यानं नुसतं मानसिक रूपात जरी इच्छा केली, बाबा मला मानसिक चातुर्मास पालन करायचं आहे. तुम्ही म्हणून बघा, बरेच हिंदू लोक आहेत ना, कांदा लसण ह्या महिन्यामध्ये सोडतात. काही परिवार ॲटलिस्ट मांसाहार तर करत नाही, दारू पित नाहीत, पण कांदा लसण खात नाही. म्हणजे त्याने बेसिक गोष्टी जरी सोडल्या, रजगुण आणि तमगुण जरी सोडलं, तरी त्यांना सत्वगुणाचा लाभ होतो. एवढं स्कंदपुराण आणि पद्मपुराणामध्ये एवढं डिटेल्स, खास करून स्कंदपुराणामध्ये एवढं नागरखंडचा भाग आहे, त्याच्यामध्ये डिटेल चातुर्मासाचं वर्णन करण्यात आलं. ह्या महिन्यामध्ये जे चातुर्मासाचं वर्णन आहे, ह्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने सांगितलेल्या आहे. एक तर उपवास आणि व्रत. उपवास का सांगितलेलं आहे? आता तुम्ही म्हणता ना, अरे हे मला जेव्हा कमेंट्स येतात लोक की तुम्ही एकतर एकदम ब्राह्मणांचं नाही का सांगू राहिलेत, हे कुठं थोटांड आहे लोकांना उपाशी ठेवून, कलोकाल्पनिक उपाशी राहून देव भेटतो का, अशा काही नाही काही भद्य कमेंट मारत राहतात लोक, किंवा जुन्या विचारामध्ये तुम्ही घेऊन चाललेले. पण आपले वैदिक शास्त्र किंवा जे ऋषीमुनी होते, ते आधुनिक प्रगतिशील व्यक्ती होते. जे विज्ञानाला कळत नव्हतं, ते ऋषीमुनीला वैदिक ग्रंथाच्या माध्यम कळत. म्हणून त्याने धर्माचं सिस्टम असं रचना केलेली आहे की त्याला आध्यात्मिक तर लाभच होईलच होईल, पण त्याच्या शारीरिक जीवनात, पारिवारिक जीवनात, आर्थिक जीवनामध्ये त्याचा फायदा होईल, हे दृष्टिकोन ठेवून त्याने नाही का ही सिस्टम रचलेली. त्याच्या मागं काही थोतांडपणा नाही आहे. का बरं उपवास सांगितलेलं आहे? तर असं म्हणतात आयुर्वेदानुसार की ह्या पावसाळ्याच्या महिन्यामध्ये जो प्रकाश असतो सूर्यदेवाचा, तो कमी असतो आणि त्याची उष्णता कमी असल्यामुळं जे काही खाल्ल्या जात आहे ते काय होतं, मंद, आपली पचन अग्नी असते ती मंद होत असते. म्हणून ह्या 4 महिन्यामध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही हलकं खाल्लं पाहिजे. बघा, तुम्हाला एक अनुभव असेल, पण मला जास्त अनुभव, आषाढ महिना चालू झाले की लोकांना जुलाब चालू होतात. बघितलं असेल. म्हणून लोक आषाढ टाळतात. इकडं तळलं का लोक? हां हां, मिरच्या आखाड म्हणतात तिकडं, आषाढ तळ. हां हां, सुरुवातीला ते काहीतरी पुऱ्या गिऱ्या करतात ते. हां, म्हणजे आयुर्वेदानुसार काय सांगितलं की चातुर्मासामध्ये तुम्ही काय करा, हलका प्रसाद घ्यायला चालू करा. म्हणून तुम्ही पंचकर्मा ह्या पावसाळ्याच्या पहिले 80% लोक पंचकर्मा करतात, बस्ती करतात, पंचकर्मा करतात. कारण की जो वात आहे, पित्त आहे, ह्या पावसाळ्याच्या पहिले निघून जाते. जसं आमचे बरेच ब्रह्मचारी, जसा पावसाळा चालू झाला, जून चालू झाला, जूनच्या 3rd वीकपासून बरेच जण पंचकर्मा करतात. ते मी आमच्या आयुर्वेदिक डॉक्टरला विचारलं, ते म्हणले, प्रभूजी ह्या महिन्यात जो कोणी पंचकर्मा करतो त्याला नाही का बाकीचे 11 महिने नाही का कोणतेही व्याधी होत नाहीत, आणि शरीर खूप हलकं होत आहे, निरोगी राहतं, रोग कोणता उद्भवत नाही, पचनक्रिया आहे ना ती सुद्धा स्मूथली चालत असते. मग आयुर्वेद इकडं तुम्हाला ह्या गोष्टी सांगते. त्याच गोष्टी अध्यात्माच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही उपवास धरा. आणि हे उपवास करण्याचं मागचं काय की एकमेव उपवास करण्याचे 2 कारण आहेत. एक तर तुमचं शरीर रोगराईपासून वाचावं, तुम्ही
दुसरं तुम्हाला नाही का जे आध्यात्मिक क्रियासाठी हलकापणा पाहिजे तो भेटतो. म्हणून अन्नाचा त्याग करायला सांगितलेलं ह्या महिन्यामध्ये. म्हणून आमच्याकडे एक माताजी आहेत, पाटील माताजी प्रभूजी. ते चातुर्मासामध्ये 4 महिने एक टाईम जेवतात आज बी, जसा चातुर, आणि कितीक वर्षापासून करतायत ते. काहीच फरक पडत नाही. म्हणले प्रभू 4 महिन्यानंतर आहे ना खूप बरं वाटते. हे आपले माताजी प्रभूजी निर्जल एकादशी धरतात. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, की तुमची जास्त भोजन केलं, आता माझा अनुभव असा की तुम्ही जास्त जेवलं ना लगेच पांढरा लागते. 2 मिनिटं लोक म्हणतात वामकुशी घेतो. वामकुशी 2 तासाची असते का? हां, तर त्याच्यामुळं काय होतं, तंद्रा येते, निद्रा येते, आळस होतो, नशा लागून जाते माणसाला. तो अध्यात्म करू शकत नाही. अध्यात्म तर सोडा, पण सगळ्यात महत्त्वाचं काय की त्याच्या भौतिक कार्यामध्ये सुद्धा नाही का करू शकत नाही. आमचे प्रभूजी सांगत होते, ऑफिसमध्ये गेलो ना, मी प्रभूजी प्रसाद घेतला आणि रात्री थकलो ना, मला आपोआप झोप लागते बिल बनवता. तर साहजिक आहे शरीर, पण ज्याचं हलकं जेवण असेल ना त्याला झोप लागत नाही शक्यतो. माझा अनुभव आहे असा की मी रोज प्रसादाच्या पहिले झोपतो. प्रसादाच्या नंतर झोपत नाही मी कधीच. कारण प्रसादाच्या नंतर 2 तास झोपतो आणि प्रसादाच्या पहिले 45 मिनिटात उठतो मी. तेवढा वेळ असतो. तर इथे ह्या महिन्यामध्ये तद्रा निद्रा याच्यापासून मुक्ती होते. आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक चेतना उन्नत करण्यासाठी हा महिना तुम्हाला खूप महत्त्वाचा असतो. म्हणून चातुर्मास हे तुम्हाला नाही का तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी फायदा आहे, त्याचबरोबर तुमच्या शारीरिक रोगापासून तुम्हाला वाचण्यासाठी फायदा आहे, हे आपल्याला वैदिक शास्त्र सांगतं. म्हणून ह्या महिन्यामध्ये असं म्हटलं जातं की विषय विनिवर्तन्ते निरहारस्य देहिना. या महिन्यामध्ये निरहार असलं पाहिजे, कच्च्या भाजीपाला घेतल्या पाहिजे आणि वृत्त केलं पाहिजे. वृत्त कशासाठी केले पाहिजे? त्याच्यामध्ये कर्मकांड नाही सांगितलं. वृत्त म्हणजे तुम्ही आता शरीर हलकं झालंय, मन हलकं आहे. बघा, ज्या दिवशी तुम्ही उपवास धरतात ना, तुम्हाला इंद्रिय वासनाबद्दल, कोणाबद्दल क्रोध, राग, द्वेष येत नाही. ज्या दिवशी तुमचं उपास राहू द्या, तुम्हाला असं मन होत नाही की आज कोणाशी आपण भांडण करावं. शरीर आपोआप थकलेलं असतं. ज्या दिवशी तुम्ही चांगलं 3 टाइम जेवत राहा, आपोआप चिडचिड येतो. कारण ते अन्नाची एनर्जी काय करते, माणसाला तसं क्रोध करायला होते, ती ॲक्टिव्हिटी करायला होतं. म्हणून ब्रह्मचार्याला किंवा जे वैराग्याचे जीवन जगणारे त्यांना उपवासाचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे. म्हणून पहिल्या काळामध्ये स्त्रियांना नाही का उपवास का सांगायचे, तर त्याच्या मागचं एक कारण आहे की इंद्रिय विषयाचं दमन झालं पाहिजे. आजकाल त्या मुलं मुली किंवा एवढं उपास तापस करत नाहीत, त्यामुळं बाहेर एवढं चटरफट राहतात, तर 15-16 वर्षामध्ये त्यांचे हार्मोनियन चेंजेस खूप होतात. त्यांना फिजिकल अट्रॅक्शन खूप वाढत राहतं. अन्नाचा प्रभाव असतो. म्हणून इथं शास्त्र आपल्याला सांगतंय की आपल्याला आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर विषयासक्तीपासून मुक्त झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आहारावर कंट्रोल असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मनावर कंट्रोल असलं पाहिजे. आणि ह्यासाठी हे मुद्दा दिलेला आहे. पहिले उपवास आणि वृत्त. उपवास वृत्त म्हणजे काय, की ह्या क्रिया आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी केल्या पाहिजे. आता इथे जो मुद्दा दिलेला आहे इथे, पहिलं म्हणजे वृत्त आणि उपवास, ह्या 2 गोष्टीचं सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जागरण केलं पाहिजे. जागरण तुम्ही जेवढं करतात ना आध्यात्मिक जीवनामध्ये, आता आपण बऱ्याच वेळा भौतिक मोबाईलमध्ये, टी व्ही पाहण्यामध्ये, लोक गप्पा मारण्यामध्ये आपण रात्रभर आपले गॉसिप चालत राहते. पण तेच हरी जागरण करायला सांगितलं ना तर आपल्याला होत नाही. म्हणून रात्रीचा टाईम असतो ना, आमचे एक ब्रह्मचारी होता, तो 8 वाजता झोपतो आज बी. पहाटे 2-2:30 वाजता उठतात ते आणि पहाटे 2:30 पासून 3 ते 5 पर्यंत भागवतम वाचतात. का बरं? त्यांना एकदा विचारलं, ते म्हणले रात्रीच्या टायमाला कोणाचा आवाज येत नाही, मोबाईल काही चालत नाही, सगळं शांत राहतं, मी आणि भागवत राहते. कोण असते? मी आणि भागवत. असे कितीतरी भक्त आहेत की ते रात्रीच्या साधनेला जास्त प्राधान्य देतात. पण हे कधी दिवसाची साधना झाल्यानंतर रात्रीची करा, नाही तर दिवसा नाही झालं मग आता प्रभूजीनं सांगितलं मी प्रवचनात, मग रात्रीचं नाही, इथे रात्रचं आहे. म्हणून आध्यात्मिक त्याचं फळ भेटतं जागरणाचं. तर भगवंत म्हणजे जागला हा, पण कोणासाठी जागला? माझ्यासाठी जागला. म्हणून चातुर्मासामध्ये खास करून 2 महिने खूप चांगले सांगितलेले आहेत, श्रावण महिन्यामध्ये आणि कार्तिक महिन्यामध्ये. भाद्रपदमध्ये भागवताचं महिमा आहे आणि अश्विन महिन्यामध्ये देवदेवताचं महिमाचं वर्णन केलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं, आणि म्हणून जागरणाचा फायदा आपल्यालाच नाही, वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही जो टेलिफोन निर्माण केला बघितला असेल, तो कोणी निर्माण केला माहिती आहे? नाही, ग्राम बेल तर नाही,
मार्किनो त्यांनी केलेलं आहे. तर 4 रात्री जागरून त्यांना नाही का ते टेलिफोन चालू आहे. ग्रॅम बेल पण म्हटले जाते, दोघांना पण ते केलेलं आहे. तर त्यानं शोध कधी लावला? तो रात्र. थॉमस अँड एडिसन त्याने बल्बचं निर्मिती केले. दिवसा बल्ब जळत नसायचा, मग तो रात्रभर कितीतरी वर्ष तो रात्रची प्रॅक्टिस करायचा. म्हणजे भौतिक सिद्धी प्राप्त करायची असेल तरी तुम्हाला रात्रीचे. आणि म्हणून अर्जुनानं जी प्रॅक्टिस केली, अर्जुन परफेक्शन कधी का झाला? तर बाकीचे झोपायचे, अर्जुन रात्रीचा अंधारात नाही का तो युद्ध कौशल्याची प्रॅक्टिस करायचा आणि त्यामुळं तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर धार झालेला आहे. तसंच आपण नाही का, आता याचा अर्थ उद्यापासून ज्याचं जागरण म्हणजे रात्रभर नाही आहे, जेवढं तुम्हाला 8, 9, 10 वाजेपर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं जागलं पाहिजे. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला नाही का होतंय. म्हणून ह्या चातुर्मासामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: शरीर, मन आणि इंद्रिय. मग शरीराला नाही का 2 गोष्टीचं टाळलं पाहिजे: निद्रा दिवसाची आणि रात्रीची, आणि दुसरं अन्न. आणि मन म्हणजे काय? वाईट विचाराबद्दल. जेव्हा तुम्ही भक्ती करत असतात तर हळूहळू जेव्हा तुम्ही भक्तीचे विचार मनामध्ये घेतात ना, तर भक्तीच्या विचारामुळं भौतिक संसाराचे किंवा वाईट विचार ना आपोआप कमी झाले पाहिजे. जर तुम्ही भक्ती करून एवढ्या वर्ष जप तप करून जर तुमच्यामध्ये मनामध्ये कोणाबद्दल द्वेष असेल, ईर्ष्या असेल किंवा ते वाईट विचार असेल, तर असं समजायचं की आपण नाही का नुसतं जो घागर असते ना पाण्याचे, त्याला किती वरतून टाकलं तर वाहून जाते. ती पाणी आतमध्ये ओतलं तर ती घागर भरल्या जाते. त्याच प्रकारे अध्यात्म हे वरचीवर नसलं पाहिजे, तर ते अध्यात्म आपल्या विचारांमध्ये, आपल्या क्रियामध्ये आणि आपल्या कार्यामध्ये आलं पाहिजे. क्रिया म्हणजे जे तुम्ही ॲक्टिव्ह, आणि कार्यामध्ये म्हणजे तुम्ही समाजामध्ये जिथं जातात तिथं ते अध्यात्म आलं पाहिजे. हे अध्यात्माचं लक्षण आहे. म्हणून ह्या 4 महिन्यामध्ये मनाचा वाईट विचार केला पाहिजे. आणि इंद्रियाच्या बाबतीत काय? इंद्रिय भोगापासून नाही का आपण लालसा कमी केली पाहिजे. कारण इंद्रिय भोगामध्ये काय होतंय? माणसाचं मन दूषित होतंय. आणि त्याच गोष्टीबद्दल डोळ्यानं पाहणे, कानानं ऐकणे, जीवानं खाणे, त्वचा स्पर्श इंद्रिय करणं, हे काय करतं? माणसाला इंद्रियांना उत्तेजित करत राहते. म्हणून ह्यासाठी हे उपवास किंवा वृत्य सांगितलेले. बरं एवढंच नाही, अध्यात्म तर आहे. जॅपनीज एक पुरस्कार, नोबेल पुरस्कार भेटलेला त्याने 15 दिवसाच्या उपवासाचं महत्त्व सांगितले त्याने. का बरं 15 दिवसांचा उपवास करायचा? आता तुमच्या कंपनीमध्ये आठवड्याला सुट्टी दिली जाते. का बरं दिली जाते? की बुवा मशीनचं मेंटेनन्स राहतंय आणि लेबरला सुद्धा चांगलं काम करावं त्यासाठी दिले. ते मेंटेनन्स केलं की ती मशीन काय होते? जोरात चालते ना. तसंच आठवड्यातून आपण 1 दिवस उपवास धरला तर पुढचे 15 दिवस आपलं नाही का मेंटेनन्स होण्याची गरज नाही. आपण काय करतो? एवढं भरतो. मी डॉक्टरला विचारलं माणूस रोगी का जास्त होतो, तर त्याने काय सांगितलं, म्हणजे प्रभूजी लोक जास्त खातात त्यामुळे जास्त रोग आहेत. जे उपवास धरतात ना ते रोगी खूप कमी आहेत. आज बी तुम्ही बघा. म्हणून ओबेसिटी कोणाला वाढलेले? जो जास्त खातो किंवा जे ते आयुर्वेदिक डॉक्टरनुसार सगळ्या रोगाचं कारण कोण माहिती आहे? पोट आहे. कारण तुम्ही टॉक्सिन्स एवढे भरत राहतात की ते टॉक्सिन्स बाहेर पडतच नाहीत आणि मग त्याच्यातून विविध रोगाची निर्मिती होते. आणि जसं जसं माणूस वय वाढत जाते तसं तसं त्याची मंद अग्नी होऊन नाही का ते टॉक्सिन्स त्याला इफेक्ट करत राहतात. तर ह्या चातुर्मासामध्ये आपण काय केलं पाहिजे? की उपवास केला पाहिजे की ज्यामुळं आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. आता हे तुमच्या कॅपॅसिटीनुसार करा, काही कंपल्सरी नाही आणि ते तुमच्याकडून होईल का नाही असं बी नाही, हे दिलेले. पण एवढंच नाही, वेदांमध्ये पण वर्णन केलेलं आणि गीतेमध्ये वर्णन केलेलं. तर विशेष करून चातुर्मासाचं वर्णन भविष्य पुराणामध्ये सांगतात की जो कोणी ह्या चातुर्मासाचं पालन करतो त्याला काय काय फायदे होतात. आज आपण ते बघूया. ते म्हणतात यो विना नियम मृत्यावृत्त जापप्य वा चतुर्मासा मुखी जीवनपी मृत्योपी सह. या सुंदर श्लोकामध्ये ते काय म्हणतात? यो विना निमया, हे जे जीवन आहे ते नियमाचं आहे किंवा डिसिप्लिनचं आहे. नियम कोणाला नाहीत माहिती आहे का? प्राण्यांना नाहीत. प्राणी नाही का ते त्यांचं खाणं पिणं कपडे लत्ते यांना काहीच नियम नाहीत. नियम कोणाला आहेत? मनुष्याला आहेत. आणि मनुष्यामध्ये सुद्धा जे सज्जन जेंटलमॅन आहेत त्यांसाठी नियम लावले जातात. सिग्नल प्राण्यासाठी लावले नाहीत. सिग्नल कोणासाठी लावलेले आहेत? माणसासाठी. सगळीकडे नियम आहेत. असं कोणतं क्षेत्र नाही. शाळेत गेला तर युनिफॉर्मचे नियम आहेत. कंपनीत गेलं तर कंपनीचे नियम फॉलो करावे लागतात तुम्हाला.
गव्हर्नमेंट तुम्हाला ज्या स्टेटमध्ये राहायचं त्या स्टेटचे गव्हर्नमेंटचे नियम पालन करावं लागतं, सेंट्रलचे तुम्हाला नियम फॉलो करावं लागतं. सगळीकडे तुम्ही जिकडं तिकडं जाताना नियम फॉलो कर. नियम जर नसेल तर ते समाजाने विस्कटल्या जातो किंवा तो विखुरल्या जातो. तसं अध्यात्मामध्ये सुद्धा नियमाचं खूप गरज आहे. कारण मनुष्य साहजिक भक्ती नाही करू शकत, पण शिष्य ह्या शब्दाचा अर्थ काय, जो शिस्तीमध्ये राहून शिष्यत्वाचं पालन करतो त्याला शिष्य असं म्हणतात. शिष्य म्हणजे काय, मी तुम्हाला दीक्षा दिली, माळा घातल्या, शिष्य नाही. गुरुनं जे नियम सांगितले जातात ते पालन केल्या जातात का, त्याला नियम मानतात. भले ते नियम तुम्हाला जड जात असेल, कंठी माळा घालणे, तिलक लावणे, ड्रेस कोड चेंज करणे, दंडवत करणे, त्याच्यानंतर मंदिराला सत्संगाला येणे, रेग्युलर ग्रंथ वाचणे किंवा सत्संग, हे जे नियम आहेत ना ते आपल्या इंद्रियांना डिसिप्लिन लावण्यासाठी तुम्हाला लावले जातात. जर तुम्हाला ते नियम नाही लावले तर तुमची इंद्रिय आणि तुमचं मन आणि तुमचं बाजूचं वातावरण नाही का तुम्हाला कुठे घेऊन जाईल माहीत नाही. म्हणून इथं हरिकृष्णामध्ये लोक का टिकत नाहीत, इस्कॉनमध्ये का टिकत नाही? लोक म्हणतात की तुमच्याकडे नियम खूप कठीण आहेत. तुम्ही फोन बंद करून ठेवायचा ना, एकच वाजलं की सगळ्यांनी बंद करून ठेवायचं. हां हां आज नाही उपाशीच राहायची वेळ येते काही नाही. हरे कृष्ण. तर किती अटॅचमेंट संसाराची पांडुरंगा. तर काय चालू होतं, हा नियम आहे ना, हे तुम्हाला अध्यात्म. म्हणून आमच्याकडे ब्रह्मचर्य आश्रममध्ये आम्ही जेव्हा जॉईन करतो 3:30ला उठवतात, थंड पाण्याने आंघोळ करायला होतात पहिल्यांदा. ते बी कधी, हिवाळ्याच्या दिवसामध्ये. आणि 12 महिने, बरं आज बी कितीतरी ब्रह्मचर्य करतात, पण आता त्यांना काही वाटत नाही. पण ती डिसिप्लिन आज आम्हाला ती सोपी जाते. पहिल्यांदा लय जड गेलं. मी पहिल्यांदा आलो म्हणलं कुठून आलो, हरे कृष्णामध्ये 3:30ला उठायचं, पुन्हा जपामध्ये जप करायचा, त्याच्यानंतर सेवा. बाबा असं वाटायचं बॅग घेऊन पळून जाऊ, आणि त्याच्यातले माझ्याबरोबर बरेच जण पळून पण गेले, नकोच बाबा. तर म्हटलं आपण अध्यात्मामध्ये नियम नाही पालन केले तर संसारातले नियम पालन करावंच लागणार आहे, तो काही विशेष नाही. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की चतुर्मासामध्ये नियम पालन करणं. दुसरी गोष्ट वृत्तम म्हणजे जे काही तुम्हाला जमतं ते व्रत करा. मग आता व्रत कोणतं करणार आहेत, याच्यामध्ये 8 एकादशी असतात ह्या चातुर्मासामध्ये, त्याचं तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही आणखीन एक व्रत घेऊ शकता, नाम जप वाढवण्याचं व्रत घेऊ शकतात. आपल्याला व्रत म्हणजे काय, पुस्तक वाचणे, ते व्रताचे पुस्तक भेटतात ना मराठीमध्ये, मी एवढं वाचलं की हे व्रत केलं की मला ते फळ भेटावं, नाही. तर त्यासाठी व्रत असे घेतले पाहिजे की जे भगवत प्राप्तीला असले पाहिजे. आणि तिसरं व्रत आहे जाप्यम, जप करणे. हे 3 व्रत चातुर्मासामध्ये केले तर त्याला काय भेटतंय, जर त्याला भगवत प्राप्ती भेटते. नाही जर केलं तर काय, नो मूर्खम जीवनापी मृतो, तो व्यक्ती जिवंत असून मेल्यासारखा आहे. कारण का, मृत व्यक्ती ते करू शकत नाही, जिवंत व्यक्तीच करू शकतो. आणि जिवंतमध्ये कोण, की त्याला कळतं की जीवनाचं तत्व काय आहे, आणि जीवनामध्ये जो सिरियसपणा असतो, गांभीर्य असतो ना, तो सहज पालन करतो. जो पशुव जीवन जगत असतो तो चिपली लाईफ जगत असतो. पण जो डिसिप्लिन लाईफ जगून जातो, जो सिरियस साधक आहे, तो सिरियस साधकच डिसिप्लिन लाईफ जगू शकतो. म्हणून असं म्हटलं जातं की मृत्यू कधी येऊ शकेल, याचे 2 अर्थ भविष्यपुराणात आले की मृत्यू कधी येऊ शकेल. आता कालच आमच्या मंदिरामध्ये एक कुक होता, मनोरंजन म्हणून. तो 2-3 वर्ष जॉब केला आणि नंतर गेला तो. आणि पुढच्या आठवड्यात तो नाशिक मंदिरात येणार होता. काल शेतात भात, आणि वय त्याचं काय 2 वर्षात लग्न झाले आणि 2 वर्षाचा मुलगा होता. शेतात भात लावता लावता वीज पडली आणि जाग्यावरच गेला तो. 34 वय, रनिंग. आणि घटना पडली दुपारा 2 वाजता, आणि 3:30ला त्याचे फोटो आमच्या तरुण चैतन्यानं ब्रह्मचर्यानं पाठवून दिलं. म्हणलं हे पोरगा 2 दिवसाने निघणार होता नाशिकसाठी, पण 2 दिवसानंतर काय झालं, काय प्रकार घडला की मृत्यूची बातमी आली. आम्ही हादरून गेलो, सगळे ब्रह्मचारी शॉक झालेत की असं कसं काय होऊ, म्हणजे इम्पॉसिबल. पण गेले, आणि तो नेमकं पाऊस बी नव्हता, आणि वीज कुठं पडली, थोडीशी लांब पडली, पण त्या विजेचा एवढा शॉक लागला की तो ऑन द स्पॉट गेला, आणि चांगला मजबूत होता तो.
तर आमचं ते डिस्कशन चालू होतं की लाईफ आहे ना, आपण खूप प्लॅनिंग करत होतो आपल्या लाईफमध्ये, आणि आपल्या लाईफमध्ये सडनली काय होऊ शकेल काहीच माहीत नाही. काल आता नाशिकमध्ये त्या आंबड लिंक रोडला एक व्यक्ती गाडी जात असताना गाडी सटकली, खड्ड्यात. आता माहिती आहे नाशिक, हां, पण नाशिक किल्ला, खड्ड्यांचा बाल किल्ला, नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बाल किल्ला. आता तुम्ही ऐकलं असेल, ते फेमस आहे. त्याच्यामध्ये पडला आणि डोक्याला मार लागला आणि ऑन द स्पॉट गेला तो. म्हणजे घरातून निघताना त्या व्यक्तीने विचार पण न सांगेल ना, बायकोनं, आई वडिलांनी, मुलाने, की आमचे वडील, ते गेले तर वापस आले नाही. म्हणजे सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आपल्या जवळ असेल ना मायबापांनो, मृत्यू आहे. म्हणून अध्यात्मामध्ये तुम्हाला भीती दाखवतात, रियालिटी सांगितली, आणि त्या रियालिटीसाठी आपण भक्ती व्हॉलेंटरी करत नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्याला सांगावं लागतं की अशा पद्धतीनं करा, ज्यामुळं तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीसाठी फायदा होईल. म्हणून इथे मृत्यू कधी पण येऊ शकतो, आणि त्या मृत्यूच्या पहिले आपलं जीवन हे पशवत नसता एक आपण नाही का आध्यात्मिक जीवनाची उन्नती केली पाहिजे. हे का बरं सांगतो तुम्हाला, कारण लाईफमध्ये सगळ्या गोष्टी, आता मी काल एक व्हिडिओ पाहिला परवा, अचानक यमराज नाही का, एक मिडल वयाचा व्यक्ती आपल्या बायको लेकरांसोबत बसलेला होता. बसल्यानंतर अचानक तो मोबाईल खेळता खेळता दरवाजा वाजवत आहे. आल्यानंतर ते पाहतं यमराज पाहिल्यानंतर तो घाबरून जातो. म्हणे यमराज घाबरून गेल्यानंतर म्हणे काय आहे? म्हणे चल आता झालं तुझं. म्हणे अहो, म्हणे चल ना, आता तुझं वेळ झाली, चालवावं लागेल. ते म्हणे मोबाईल घेऊ का, दिवसभर मोबाईलमध्ये राहतो तू दिवसभर. मग म्हणे मोबाईल पण चलत नाही. मग काय घ्यायचं, थोडं आपलं मृणाली थोडे कम कर ग बाई. हां, आता एक चालू, दुसरं बंद, पुन्हा दुसरं चालू व्हायचं. हरे कृष्णा हरे हरे. हां, तर राहू दे ग बाई, ते आवाज हो रे, हरी बोल. यमराज आहे ना, म्हणतो मला मोबाईल घेऊ द्या. ते म्हणे मोबाईल नाही चालत. तो म्हणतो एक काम करा यमराज साहेब, थोडं थांबा, मी नाही का थोडं बँकेतून पैसे आणतो. अरे म्हणलं हे कागदाची नोट्या पण चालत नाही. ते म्हणलं सोनं, ते म्हणलं ते बी चालत नाही. मला घर, अरे मला घर बी येड्या चालत नाही. मला माझ्या बायको लेकराला तो सोबत घेऊ द्या. ते म्हणलं बायको लेकरं सुद्धा येऊ शकत नाही. मग काय घेऊ? म्हणजे काही नाही, या जगातली सुई सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. तुला आता निघावं लागेल माझ्यासोबत. तू नाही आला तर मी बळजबरी घेऊन जाईन तुला. कशावर? म्हशीवर बसवीन तुला, रेड्यावर. तर त्या ते यमराज म्हणतो, जिवंतपणे असताना तू 4 लोकांना वेळ दिला नाही. घरात आल्यानंतर मोबाईल खेळत बसला, बायकोला बोलला नाही, आईला बोलला नाही, भावाला बोलला नाही, बहिणीला बोलला नाही, मुलांना बोलला नाही. दुसरं, तू कधी धार्मिक कार्याला गेला नाही, चांगल्या गोष्टी केल्या नाही. समाजामध्ये गेल्यानंतर तू कधी धड कोणाशी व्यवहार नाही केला. तू जिवंत असताना कोणती चांगली गोष्ट केली नाही की जे तुझ्यासोबत येऊ शकेल. आणि ज्या गोष्टीसाठी तू सगळं केलं ती सुद्धा तुझ्यासोबत येत नाही. मग तू राहून पण काही उपयोगाचा नाही, आणि आता सोबत आला सुद्धा तू काही घेऊन जाऊ शकत नाही. यमराज म्हणतात की तुमचे सत्कार्य हे तुमच्यासोबत येऊ शकतात. त्या व्हिडिओमध्ये मला ते खूप आवडलं. मला खूप सांगायचा मुद्दा एक आहे की आपल्याला ही धार्मिक जी चातुर्मासाचं वर्णन याच्यासाठी केले जाते की जीवनोपी ह्या 3 गोष्टी, नियम, वृत्त आणि जप सांगितलेले ह्या महिन्यामध्ये ते केलं पाहिजे. आणि ते आणि म्हणून हे म्हणतात की इथे स्कंद पुराणा नागरखंडामध्ये 3 श्लोक आहेत. ते म्हणतात की चातुर्मासामध्ये काय काय केलं पाहिजे व्यक्तीनं. आपल्याला प्रश्न पडतो ना, काय काय केलं पाहिजे. श्रावणे वजते एच्छिकम दधी भाद्रपे तथा दुग्धम स्वजते मासम कार्तिका यासी त्यजंतेकम. ह्या श्लोकामध्ये सांगतात की चातुर्मासामध्ये 4 गोष्टी सोडल्या पाहिजे. श्रावण महिन्यामध्ये हिरव्या पालेभाज्या सोडल्या पाहिजे. ते म्हणतात काय बाबा तुम्ही आता खाण्यापिण्यावर लयच आमच्या मागं लागले. तर चातुर्मासामध्ये जे पालेभाज्या असतात, खास करून श्रावण महिना, आषाढ, आता अधिक आषाढ असल्यामुळं, आणि श्रावणामध्ये पालेभाज्या का खायच्या नाही याचं कारण असं आहे की पाऊस पडल्यानंतर सगळे किडे जीवजंतू नाही का त्या पालेभाज्यावर जातात. आणि त्या पालेभाज्यावर गेल्यानंतर तुम्ही जेव्हा खातात ना, तर 2 गोष्टी नुकसान होतं. तुम्हाला रोगराई वाढते, आणि दुसरं तुम्ही त्या किड्यांना मारतात. आणि किड्याला मारतात म्हणून नाही का पालेभाज्या वर्ज केलेले आहेत.
हे तुमचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी चातुर्मासामध्ये तुम्हाला हिरव्या पालेभाज्या मना केलेल्या आहेत, सगळ्याच A to Z गोष्टी. आणि तिसरी गोष्ट असं म्हटलं जातंय की तिथं त्यांना जगण्याचा अधिकार नाही का या जीवजंतूला, तर तुम्ही नाही का 1 महिना नका खाऊ, त्यांचं पालन पोषण होऊ द्या, त्यासाठी पालेभाज्या वर्ज केलेल्या आहेत. दुसरा महिना असतो तो कोणता? श्रावण नंतर भाद्रपदमध्ये काय वर्ज केले जाते? दही. तर दह्यामध्ये काय असतंय, ते जे बॅक्टेरिया ते खूप वाढत असतात आणि त्या बॅक्टेरियामुळं नाही का आणखीन रोगराई वाढण्याची असते. पचन जी शक्ती असते दह्यामुळं ते पण त्याचा इफेक्ट करतो आणि वात वाढण्याची शक्यता असते, म्हणून दही वर्ज केलेले. तिसरा महिना येतो कोणता आहे? आश्विन. आश्विन महिन्यामध्ये कशाचा त्याग करायला सांगितलेलं आहे? दूध. दूध का बरं? तर त्या महिन्यामध्ये गायी जास्त वासरांना जन्म देतात आणि तुम्ही गायीच्या वासराचं तुम्ही स्वतःसाठी दूध काढतात तर तो वासरू उपाशी मारतात. ते उपाशी मरू नये म्हणून साधकांना, व्यक्तींना दूध वर्ज करण्यात आलेलं आहे. दुधाचे पदार्थ तुम्ही 1 महिना खाऊ नका बाबा. पण लोक काय म्हणतात? पुरोगामी विचारवाले म्हणतात, अरे हे सगळं थोटांड आहे, ब्राह्मणांना एका लोकाला येड्यात काढायचं काम चालू केलेलं आहे, असं कुठं चालतं का? नाही. मग याच्या मागचं हे सायन्स आहे. आणि उडद डाळाचं नाही का कोणत्या महिन्यामध्ये? कार्तिक मासामध्ये हे उडद डाळाचं वर्ज करण्यात आलं. तर ह्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहे. ह्या गोष्टीचं आपण टाळलं पाहिजे. आणि सगळ्यात म्हणजे वैष्णवसाठी आता हे व्रत कोणासाठी? वृत्तानी वैष्णव इहम मनसाशी चित्क्रिया नरस्य शय अपनोती पापम जन्म शतो भयम. हे व्रत कोणासाठी? स्पेशली भौतिकवादी लोकांसाठी तर आहेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं व्रत कोणासाठी आहे? वृत्तानी वैष्णव इहम, वैष्णवांसाठी व्रत खूप महत्त्वाचं आहे. मनस्य चिकित्सिया, कोणी मनामध्ये जरी ते ठरवलं पालन करण्याचं तरी त्याला फायदा काय होतं? नरस्य शय अपनोती, त्याच्या जीवनातले जसं डोंगरावरून पाणी पडल्यानंतर ते डोंगराची माती वाहून जाते, त्याच प्रकारे एखाद्या साधकाने मनामध्ये मानसिक रूपया चातुर्मासाचं पालन करण्याचं जरी तुम्ही त्याने केलं तर त्याचे पाप कसे डोंगरातली माती वाहून जाते, त्याच प्रकारे त्याचे पाप वाहून जातात. आणि मग पापम जन्म शतो भयम, त्याच्यातल्या भय सुद्धा नष्ट होऊन जाते. स्पेशली वैष्णवांसाठी सांगितले. आणि पुढे ते सांगतात, एको भक्त नरा शांतो नित्य स्नाने दृढव्रता यो अर्चना चतुर्मासम हरिस्ज्ञात लोक अभिमान. ह्या एक भक्त नरा म्हणजे एक भक्त कोणाचा? नारायणाचा. शांतो म्हणजे काय? इंद्रियाचं ज्यानं दमन केलेलं आहे तो. नित्य स्नाने दृढव्रता म्हणजे 3 टाईम त्यानं स्नान केलं पाहिजे. आता आम्ही 2 टाईम स्नान करतो. तुम्हाला माहिती आहे की इस्कॉनमध्ये एक नियम आहे, टॉयलेटला गेल्यानंतर कंपल्सरी स्नान आहे. लेडीज पण करतात. वॉशरूमला गेल्यानंतर हात आणि पाय धुतले पाहिजे, कारण ते बॉडीत नाही का बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. तर ते आपण लावलं पाहिजे. ॲटलिस्ट आपण ऑफिसला गेल्यानंतर संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर सुद्धा स्नान केलं पाहिजे, की ज्यामुळं 2 गोष्टी होतात. कारण ते धूळ असते, बॅक्टेरिया असतात, तर तुम्हाला बी प्रॉब्लेम आहे आणि तुमच्याबरोबर जे लहान बाळं असतात, मुलं असतात, त्यांना पण इफेक्ट होतो. ते आपल्याला 3 टाईम नाही जमलं तर 2 टाईम तरी स्नान केलं पाहिजे. मी एक पंजाबी परिवार पाहिला, ते दिवसा कधीच आंघोळ करताना नाही पाहिजे, रात्री झोपताना आंघोळ करतात. ते काय करतात? झोपताना. मला कधी त्याचं उत्तरच भेटलं नाही. मला ते जॉनी लिव्हरचा एक कॉमेडी सीन आठवला. तो एका पिक्चरमध्ये काय करतो, संध्याकाळी झोपायच्या टायमाला खूप आंघोळ करतो साबण लिंबू लावून. मग तो मित्राला म्हणतो, एक परफ्यूम दे. मतलब क्यों? मग रात को मेरे को बहुत सुंदर सुंदर लड़की आती मिलने के लिए, इसलिए मैं नहा धो के परफ्यूम मार के तैयार हो जाता हो. तर काय लोक विचार करतात देव जाणे. तर नित्य स्नान केलं पाहिजे. बरं, स्नान कोणतं केलं पाहिजे? तर सप्तनद्याचं स्मरण करून केलं पाहिजे आणि दृढ व्रत असलं पाहिजे. की तुम्ही व्रत कसं, आपलं व्रत कसं असतंय, मुडी कारभार असते. 1 महिना श्रावण, बाकी महिने रावण. काही लोक भारी भारी आता रसगुल्ल्याचं व्रत करतात आणि त्यांना रसगुल्ला आवडत असेल ना, नेमकं भक्त त्यांच्यासमोर रसगुल्ला घेऊन गेले, त्याला सांगतात 2 बाजूला काढून ठेव, बघू व्रताचं काय होईल ते. आपले दृढ व्रत कसे असतात? परिस्थितीनुसार पण भीष्मदेवासारखं दृढ व्रत राहिलं पाहिजे की नाही, 1 महिना मी पालन करा. मग तुम्हाला आवडत्या गोष्टी तुम्ही सोडल्या पाहिजे किंवा त्याचं पालन केलं पाहिजे. जे तुम्हाला जमतं तुमच्या लेवलला, आम्ही सांगतो तेवढं महत्त्वाचं नाही, तुमची कॅपॅसिटी जमते तेवढं तुम्ही ते करा. यो आचरते
चतुर्मासा हरी स्नात लोक, जेव्हा ह्या चतुर्मासामध्ये अर्चना करतो तो व्यक्ती, दृढ व्रताचं पालन करतो, त्या व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होती. म्हणून मी स्टार्टिंगला प्रवचनामध्ये सांगितलं, आपण गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये काय लागतो, परमनंट त्याला पद भेटतंय. तसंच तुम्ही ह्या महिन्यामध्ये ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला वैकुंठाचं परमनंट पद भेटतंय, इथे दिलेले. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे. आता काय काय केलं पाहिजे, यस्तु सुनो ऋषिकेश शीतशायी भयो नर वर्षा की चतुर्मासा लबनते वैष्णव गती. जर ह्या महिन्यामध्ये कोणी जमिनीवर झोपलं, चट्टवर झोपलं, गादीवर झोपलं तर काय होतंय, उठू 4च्या ऐवजी 5 लोकांचा अलार्म वाजत राहतो. आता आमच्याकडे काही जण भक्त आहेत ना, गादे वापरतात, पण माझ्या झोपायच्या 2च चट्ट्या आहेत. खाली मच्छरदाण्याच्या खाली आमच्या प्रभूजीनं पाहिलं असेल, आणि मच्छरदाण्याच्या खाली एक चटई आणि एक उशी आणि एक ब्लँकेट, एवढंच. सकाळी अलार्म वाजायचे वात आत बाजूला होतं. पण आमचे 2-3 जे गादीवाले आहेत ना, ते ह्या इकून तिकडं लोळ, 2 मिनटं उठू, तिकडं 5 वाजता अलार्म वाजतं. मग आता जातच कशाला मंगल आरतीला, आपण जपाला जाऊ. जपाला म्हणतो नाही जाऊ दे आता, मग जपाला गेले तर लोक बघते, मग गुरुपूजाला जाऊ. मग दिवसभर काय होतंय, कम्फर्ट झोन हे माणसाला निष्क्रिय करते. आणि एक दिवस गादी नसणार आहे तुम्हाला, कोणालाच नसणार, मला पण नसणार आहे. मी कधी कधी जातो, मला असं हा व्यक्ती जीवनभर मोठमोठ्या भारी भारी गादीवर एशीवर झोपला, पण शेवटी याला कुठं झोपवलं होतं ते, हां, लाकड्यावर. आमच्या एका भक्ताची आई वारली होती, आम्ही गेलो होतो, खूप मोठ्या घरातली होती. म्हणलं लाकडावर त्या माणसानं उचललं आणि ठेवलं, आणि खाली लाकडं टोचतायत, बॉडीच्या खाली असे लाकडं गावऱ्या पेटवल्या. म्हणलं काय या बॉडीचं या, पण आपण किती कम्फर्ट झोनमध्ये राहतो. म्हणून मी म्हणत नाही की उद्यापासून तुम्ही एकदम आता काहीच नका, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा, हे केलेलं आहे. तर या स्कंद पुराणामध्ये याचं दिलेलं आहे. आता काय काय केलं पाहिजे, तर 15 गोष्टी केल्या पाहिजे तुम्ही चातुर्मासामध्ये. पहिली गोष्ट साधकांसाठी जे व्यावहारिक आहे, याच्यातल्या जेवढ्या जमत्यात तेवढ्या करा, पूर्ण करावा असं काही नाही. तर पहिली गोष्ट, चातुर्मासामध्ये धाम निवास करा. कोणतं करा, धाम निवास करा, धामाचा निवास करायचा. आपण नाशिक धामामध्ये राहतो म्हणून आपला एक फायदा आहे. जे धामात नाही राहू शकले, तीर्थ तुम्ही गोदावरीचं, रामकोंडावर, काळाराम मंदिरात जाऊन तुम्ही हे करू शकतात. त्याच्यानंतर तीर्थयात्रेला जाऊ शकतात. 4 महिन्यात धामात, नाहीतर तीर्थयात्रा करू शकतात. मग तीर्थयात्रा जाऊन 2 दिवस 3 दिवस पंढरपूर असो, जे जे तुम्हाला धाम जमतात तिथं गेलं पाहिजे. नाही जमलं तुम्ही धामाला, तर जिथं विष्णू मंदिर आहे, विठ्ठल रुक्माई मंदिर आहे, तिथं नित्य नियमानं सकाळ संध्याकाळ 2 टाईम जमलं तर 1 टाईम तुम्ही नित्यमानं दर्शनाला गेलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे, ब्रह्ममुहूर्त उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4:30 नंतर उठलं पाहिजे. सकाळी रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. ब्रह्ममुहूर्त उठून जप केला पाहिजे, नाम जप केला पाहिजे, तुळशीची सेवा केली पाहिजे. त्याच्यानंतर भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर चातुर्मासामध्ये अधिक महिन्यामध्ये श्रीमद भागवताचं श्रवण केलं पाहिजे. डीपली श्रीमद भागवताचं श्रवण केलं पाहिजे. तुम्ही एक तर वाचलं पाहिजे, नाही तर तुम्ही श्रवण केलं पाहिजे. म्हणून ह्या महिन्यामध्ये लोक चातुर्मासामध्ये भागवत कथा खूप असतात, सगळीकडे भागवत कथा असतात. घरामध्ये लोकसुद्धा पारायण करतात, तर त्याच्या बेनिफिट भेटतंय, श्रवण करू शकतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, दान दक्षिणा दिली पाहिजे ब्राह्मणांना, वैष्णवाला, गाईला. त्याच्यामध्ये वैष्णवाला भोजनाला बोलवलं पाहिजे, त्यांना प्रसाद अर्पण केलं पाहिजे, दक्षिणा, गायीची सेवा केली पाहिजे, जेवढं तुमच्या जमतं तेवढं केलं पाहिजे. त्याच्यानंतर श्रीमद भागवताच्या जेवढ्या स्तुती येतात, कुंती महाराणीच्या असो, भीष्मदेवांच्या असो, गजेंद्राच्या असो, किंवा प्रल्हाद महाराजांच्या स्तुती असो, सगळ्या स्तुतीत ना त्याचं पठण केलं पाहिजे किंवा गायन केलं पाहिजे. नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही त्याचं श्रवण करू शकता, स्तुतीचं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर भजन आणि कीर्तन वाढलं पाहिजे. जास्तीत जास्त जप करायचा, जेवढा जप करायचा तेवढा करा. कंटाळा आला तर भजन ऐका, तुम्ही यूट्यूबला ऐकू शकतात. माणसाचा जपामध्ये मन लागत नाही, पण भजन ऐकायचं. पिक्चरचे गाणे ऐकण्यापेक्षा भजन ऐकायचं, ज्याच्यामुळं भजन ऐकल्याचा पण फायदा होतो. कीर्तन ऐकायचं, भजन ऐकायचं, जेवढं होईल तेवढं. त्याच्यानंतर ह्या महिन्यामध्ये 8 एकादशी येतात, तर तिच्या याच्यातल्या 2 मोठ्या एकादशी असतात. एक आषाढी एकादशी आणि कार्तिकची. ह्या दोन्ही एकादशी करायच्या आणि 6 एकादशी उप एकादशी ह्या पालन करायच्या. त्याच्यानंतर ह्या महिन्यामध्ये तुळशीला पाणी घालायचं, त्याला प्रदक्षिणा करायची, धूप आणि दीप अर्पण करायचं, आणि 3 प्रदक्षिणा सकाळी, 3 प्रदक्षिणा संध्याकाळी केल्या पाहिजे. परिक्रमाचं महत्त्व आहे.
आणि त्याच्यात ते मंत्र पण म्हटलं पाहिजे, पण तुळशी सेवा करायचं. त्याच्यानंतर दीपदानाला नाही का कोणाला तरी घरातल्या लोकांना दीप दान करण्यासाठी मदत करायचं किंवा अखंड दीप 4 महिने लावायचा, जे भगवंताच्या प्रसन्नासाठी लावलं जातं. कोणी नाही लावलं तर काय करतात, त्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये 9 दिवसाचा तो दीप लावला जातो. असं म्हटलं जातं तो 4 महिने नाही लावू शकला तर ॲटलिस्ट देवीच्या तिथं 9 दिवसाचं लावलं तर चातुर्मासाचं फळ भेटते. हे पण इथं वर्णन करण्यात आलं. तर दीपदान करू शकतात. खास करून कार्तिक मासामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये करण्याचं महत्त्व आहे. अखंड दीप भाद्रपद महिन्यामध्ये 2 गोष्टी, भागवताचं वाचन आणि भाद्रपद महिन्यामध्ये श्रीमद भागवताचं दानाचं खूप महत्त्व दिलेलं आहे. भद्र पौर्णिमा येते, भाद्रपद पौर्णिमा, त्याचं पण ह्या महिन्यामध्ये तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यानंतर वैष्णवाची सेवा केली पाहिजे. जेवढे काही वैष्णव आहेत त्यांचं येणे प्रकारे ह्या महिन्यामध्ये वैष्णवांच्या सेवेचं खूप महत्त्व आहे. जसं एखादा मालक असेल तर त्याच्या मुलांना जर प्रेम केलं तर मालकाला आनंद होतो. तसंच भगवान नारायणाला प्रसन्न करायचं असेल तर त्याच्या वैष्णवांची सेवा केली तर तुम्हाला तो भगवंत प्रसन्न होतो. त्याच्यानंतर ह्या महिन्यामध्ये प्रयत्न करायचा, असं काही कंपल्शन नाही. ब्रह्मचार्य पालन, इंद्रनिग्रह करण्याचा प्रयत्न करायचा. कारण ग्रस्त आश्रमामध्ये ते एवढं शक्य नाही, पण जसं तुमच्या लेवलला जमतं तेवढं तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यानंतर आळस, निद्रा याचा त्याग केला पाहिजे ह्या महिन्यामध्ये. कारण की निद्रा आपल्याला जब माळा घेतला की झोप लागते. टीव्ही मोबाईल चालू केला की झोप उडून जाते. का? जिथे इंटरेस्ट असतो तिथे निद्रा लागत नाही. जिथे इंटरेस्ट नसेल तिथे निद्रा आणि आळस येत असतो. म्हणून बघा ना, काही लोक जप करायला केले की त्यांना जांभळ्या येतात. का? तर ते एक मेकॅनिकली जेव्हा तुम्ही करतात ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये आळस आणि निद्रा येते. पण तुम्ही इंटरेस्ट घेऊन जेव्हा करतात ना तर तेव्हा तुम्हाला ते होत नाही. म्हणून ब्रजविहारीपुरी एकदा प्रवचनामध्ये भागवतामध्ये तर ते म्हणले मला झोप का येते, तर ते 2च कारण सांगितले. एक तर मी खूप थकलेला असल्यामुळं मला झोप लागते, पण मी थकलो नाही. म्हणून मग दुसरं झोप लागण्याचं कारण काय, मला ह्या या प्रवचनामध्ये इंटरेस्ट येत नाही म्हणून मला झोप येते. त्या दोन्हीपैकी एक कोण होतं आणि ते म्हटले नाही, मी आराम झालेला माझा, पण माझ्या इंटरेस्ट नसल्यामुळं आता मला इंटरेस्ट जागृत करावं लागेल. तसं भक्तीमध्ये आम्ही काय करतोय, तुम्हाला पुशअप करतो, पण तुमचा इंटरेस्ट असल्याशिवाय तुम्हाला त्याची रुची वाढणार नाही. आम्ही किती प्रवचन देऊ द्या, किती घसा कोरडा करू द्या, पण तुमचा इंटरेस्ट जेवढा वाढेल तेवढं तुम्हाला गोष्ट बघा. ज्या दिवशी तुम्ही एक्स्ट्रा जप करतात ना, दुसऱ्या दिवशी एक्स्ट्रा जप करण्याची इच्छा होते. तर तुम्ही एखादी गोष्ट रिपीटिंग जास्त करायला जातात ना, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला एखादा व्हिडिओ रील पाहायची इच्छा झाली की तीच गोष्ट वारंवार करायला होती. हे मनाचं आणि इंद्रियाचं टॅकल आहे. म्हणून आपल्याला कुठं घेऊन जायचं आहे ते आपण ठरवायचं. त्याच्यानंतर ईर्ष्या ह्या महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये ईर्ष्यापासून मुक्त झालं पाहिजे. खोटं बोलायचं बंद केलं पाहिजे. निंदा, बडबड अजिबात नाही झाली पाहिजे. हे टाळलं पाहिजे ह्या महिन्यामध्ये. तेवढीच गोष्ट तुम्ही काय केली पाहिजे, निंदाच्या ऐवजी भगवंताचं गुणगान करा. खोटं बोलण्याच्या ऐवजी लोकांना खरं बोला. काय खरं बोला? भगवंताच्या नावाचा प्रचार करा. बडबडच करायची इच्छा झाली, लयच बडबड झाली, 4 लोकांनी या, गीता घ्या आणि बडबड करा. तुला फायदा ना मला फायदा. गीता घ्या, भागवत घ्या, कृष्ण ग्रंथ घ्या. आपली एनर्जी घालायचीच असेल ना तर कृष्णासाठी घाला. हे करा. त्याच्यानंतर तुम्हाला जी आवडती वस्तू ती त्याग करण्याचा प्रयत्न करा 1 महिना 2 महिना. त्याच्यानंतर चांगले पदार्थ खाणं टाळा थोडंसं या महिन्यामध्ये. नाही आवडलं काही हरकत नाही, खा प्या पण करा. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे वेळ काळानुसार नियम पालन करा. उद्यापासून कट्टरवादी होऊ नका. नाही तर म्हणताना आज चातुर्मासाचा प्रभूजीने एवढी बॅटरी चार्ज केली, प्रभूजीला मारलं उपाशी. नाही. तुमच्या परिश्रम शास्त्राचे नियम आपल्याकडे मुस्लिम आणि ख्रिश्चनासारखे नियम नाहीत. हे केलं तर स्वर्गात जाता, नाही केलं तर नरकात जाता. अजिबात नाही. हे नियम तुम्हाला सांगितलेले तुम्हाला जेवढं जमतंय. कारण हे या पद्धतीने जेव्हा तुम्ही चातुर्मासाचं पालन करता आणि आणखी 8 महत्त्वाचे नियम आहेत. हे नियम सगळ्यांना डोक्यात भरून घ्या. ह्या महिन्यात काय लाभ भेटतात? जो कोणी भगवत नामाचा जप करतो त्याला नेहमीपेक्षा शतपटीने लाभ होतो. जे बाकी 8 महिन्यात भेटत नाही ते 4 महिन्यात भेटतात. हे होते. दुसरं कोणी ह्या 4 महिन्यामध्ये पळसाच्या पानावर पत्तरवाळी जेवतात, तो रूपवान, गुणवान आणि त्याला ऐश्वर्य प्राप्त होते. म्हणून बरेच लोक नॉर्थ इंडियन असो का साऊथ इंडियन असो ते केळीच्या पानामध्ये जेवतात. आपण काय ते प्लास्टिकमध्ये जेवतो म्हणून गडबड गोंधळ. सोनं तर सोडून द्या.
पण ॲटलिस्ट पितळाचे, आमच्याकडे बरेच ब्रह्मचारी पितळाचे भांडे वापरतात, तांब्याचे वापरतात. पण नाही जमलं तर पत्रावळीत जेवण्याचं, केळीच्या पाण्यात जेवण्याचं महत्त्व दिलेलं आहे. तर ते बरेच जण वापरतात आणि स्वस्तात भेटतात. ते खानदेशमध्ये लय भारी हो. ते सगळेजण केळीच्या पाण्यामध्ये जेवतात. गेले की घेऊन यायचे, नाहीतर एका पानात थोडं थोडं प्लेटमध्ये टाकून ते करू शकतात, नाहीतर पत्रावळी जेवू शकतात. त्याचं महत्त्व दिलेलं आहे. कारण की पत्रावळी जेवणात नाही का बॉडीचं नाही का त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन होण्याचं खूप असतं पळसामध्ये. म्हणून पळसाचं पान तुम्ही चोरगळलात ना लाल होतंय. बघितलं असेल तुम्ही ते पळसाचं पान चोरगळला तर लाल होते. म्हणून त्याचे पळसाचे फुलं सुद्धा पहिले रंगपंचमीला उकळले ना ते लाल कलरचे व्हायचे. म्हणून रक्त सर्क्युलेट होण्यासाठी आणि जेवणाचं महत्त्व दिलेलं आहे आणि पुण्य पण प्राप्त आहे. आपलं बघा, आपलं हिंदू धर्म आहे ना, थोतांड नाही, त्याच्या मागचं विज्ञान आहे. हे बाबा लोक सांगत नाही म्हणून गडबड गोंधळ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या महिन्यात मौन पाळतो त्याचे 2 फायदे होतात. एक तर लोकांचा नाही का त्याच्याप्रती आदर वाढतो आणि दुसरं त्याची जी बोलण्याची एनर्जी ती वाचून राहते. आणि तिसरी गोष्ट, जो मौन पाळून भोजन करतो त्याला आज्ञाचं कोणी उल्लंघन करू शकत नाही. त्याच्या शब्दाची किंमत वाढते. काही लोक जेवण करताना लय बडबड करतात, तर हे टाळलं पाहिजे. चौथी गोष्ट, जी व्यक्ती प्रतिदिन भगवान श्रीकृष्णाच्या समोर बसून लोकांना शास्त्र सांगेल ती नक्की व्यक्ती वैकुंठाची प्राप्ती करेल. तर कोणाला सांगा नका सांगू, तुम्ही घरात भगवंतासमोर बसून भागवत वाचलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे. त्याच्यानंतर एकादशीचं पालन मिळणारे फळ, पत्रावळीवर भोजन केलेलं फळ सारखेच सांगितलं आहे या महिन्यामध्ये. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी वैष्णवाला किंवा जे उपवास करू आहे त्यांना फळदान करण्याचं महत्त्व आहे. मग तुम्ही केळी वाटा, जे काही तुम्हाला जमतं आहे, तुम्ही शेजारी पाजाऱ्याला किंवा नातेवाईकांना तुम्ही देऊ शकता. त्यानंतर 4 महिन्यामध्ये जो कोणी मध, गूळ, पालेभाज्या, दूध, दही याचा त्याग करतो तो भगवंताचं नामच करवतो, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून 4 महिन्यामध्ये 4 गोष्टी टाळायच्या. पहिल्या महिने हिरवे पालेभाज्या, दुसऱ्यामध्ये दही, तिसऱ्या महिन्यामध्ये दूध आणि चौथ्या महिन्यात उडद डाळ हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जे व्यक्ती 4 महिने स्वतः स्वयंपाक बनवून भगवंतांना अर्पण करून त्याला उत्तम गती पाळतात, त्याच्यामध्ये विशेष करून भगवंताला खीर अर्पण केली पाहिजे. भगवंताला खीर खूप आवडते, ह्या महिन्यामध्ये दिलं पाहिजे. त्याच्यानंतर भगवंत झोपी गेल्यानंतर जो कोणी त्यांच्या नाम गुण लिल्याचं गुणगान करतो, जप करतो, त्याला अगणित फळप्राप्ती होतात. म्हणजे भगवंत माता काय होतं, भगवंत जागे असल्यानंतर करतात, पण भगवंत माझे गेल्यानंतर होतं. तर भगवंत अशा भक्ताचं स्मरण करतात. भगवंत योग निद्रेमध्ये का बरं जातात, तर भगवंत आपल्या भक्ताचं स्मरण करण्यासाठी जातात. या सर्व गोष्टी भजन भक्तामध्ये रुची नसणाऱ्या लोकांसाठी खूप फायद्याचं आहे. ज्यानं थोडंसं जरी केलं त्याला लाखो पटीनं भेटतात. पण जे भगवत भक्त आहे त्याने जर ह्या महिन्यात केलं तर त्याला काय लाभ भेटेल याची गणताच नाही, असं स्कंद पुराणे पद्मपुराणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या 4 महिन्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी टाळा आणि चातुर्मासाचं पालन करा, ज्यामुळे तुम्हाला भगवंताची धामाची प्राप्ती होईल. आणि मी पहिल्यांदा जे स्टार्टिंगला स्टेटमेंट दिलं तुम्हाला, सरकारी नोकरी का करतात ते परमनंट असते आणि त्याला परमनंट फॅसिलिटी भेटतात. तसं चातुर्मासाचं प्रामाणिकपणे गंभीरपणे कोणी पालन करतो तर त्याला भगवंताचं परमनंट धाम भेटतं, ते म्हणजे वैकुंठ धाम भेटतं. इथं जर तुम्ही केलं तर तुम्हाला, जसं तुम्ही प्रायव्हेट नोकरी केली तर काय होईल, तुम्हाला कधी काढून झालं. तसं या भौतिक संसारामध्ये पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तो इन टेम्पररी फसून जाईल. पण परमनंट जायचं असेल तर हे चातुर्मासाचं पालन करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर हे